तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार होतो रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी. दरवर्षी जायची खूप इच्छा होती, पण काही योग जुळून येत नव्हते. पण ह्या वर्षी योग जुळून आलेला आहे आणि आम्ही जाणार आहे रायगडावरती. तर बघत राहा पुढे काय काय होतंय. तर फायनली मित्रांनो आपण निघालेलो आहे रायगडच्या दिशेने. माझ्यासोबत आहे प्रमोद देशमुखे ट्रेडरचे ओनर, माग श्रीधर शिंदे आणि आश्लेष बोधे. आम्ही 4 जण निघालेलो आहे रायगडच्या दिशेने. तर पुढे सगळे व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईल मी, ते पुढे कंटिन्यू बघत राहा. तर मित्रांनो आता आपण महाबळेश्वरच्या अलीकडे थांबलेलो आहे. थोडं वडापाव घेतलेले ते इथं खायचे आणि निघणार आहे इथनं. आता खूपच लेट झालेला आहे आम्हाला असं पण. आणि ह्याने 3 वडापाव खाल्लेत. 2चा मानकरी होता पण ह्याने 3 वडापाव खाल्लेत. बेस्ट वडापाव आहे. नालायक आहे खूप. तर बघू पुढे काय होतंय. तर मित्रांनो महाबळेश्वरला जाताना वरती बघा तुम्ही रोड कसला खतरनाक आहे आणि क्लायमेट पण असं पावसाचं झालंय. गाडी चालवायला असली मज्जा येते ना इथनं. आणि ट्रॅफिक पण जास्त आहे, सगळ्या गाड्या खाली रायगडला चाललेल्या आहेत. तर बघूया आपण पुढं काय होतंय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आंबेनळी घाट आहे. मागच्या आठवड्यात इथूनच एक गाडी खाली गेली होती. लय मोठा खतरनाक ऍक्सिडेंट झाला. मित्रांनो आपण चहा पिलेला आहे आता आणि थोडी केळी घेऊन आम्ही जाणार आहे रायगडला. पोलादपूरला पोहोचलेलो आहे आम्ही आता. आपण आलेलो आहोत आता रायगडाच्या पायथ्याला आहे. लईच लांब आम्हाला गाडी लावायला लावली आणि तिथून आम्ही आता चालत निघालेलो आहे डायरेक्ट वरती. आणि खूप लय गर्दी झाली, लय गर्दी, भयानक गर्दी. तुम्हाला दाखवतो वरती गेल्यानंतर किती गर्दी आहे. पार्किंग पासून पायथ्याला जाण्यासाठी बसेसची सोय होती, पण त्यासाठी आम्हाला 1 तास लागणार होता. पण देवाच्या कृपेने खालून हा पाणी वरती घेऊन जाणारा पिकअप आम्हाला भेटला आणि त्यात बसून आम्ही वरती निघालो. असं आहे सनरूफ, सुट्टी नाही. मित्रांनो तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे. तर मित्रांनो खूप गर्दी झाली इथं. लय शिवभक्त आले ते. आणि मेन ज्या पायऱ्या आहेत तिथून सगळ्यांना खाली सोडत आहेत परत, कारण वरती गडावर खूपच गर्दी झालेली आहे. म्हणून आम्ही या शॉर्टकटनं निघालेलो आहे. पायवाट आहे ही. लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा ह्याच वाटेने गेलेलो, त्यामुळे बघू म्हटलं ह्या वाटेने जाऊन तरी आपल्याला वरती जायला सोय होते का. तर मित्रांनो पायवाट चढून आपण वरती आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथून रायगड कसला खतरनाक दिसत आहे. मुख्य दरवाजातनं वरती आल्यानंतर फायनली आपण रायगडावर पोचलेलो आहे. पायऱ्या चढून इतका थकवा आलता, पण पुढील दृश्य पाहून हा थकवा क्षणातच गायब झाला. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो फायनली आपण आपल्या टेंटपाशी पोचलो होतो आणि आपली राहण्याची आणि खाण्याची सोय तेजस सरांनी केलेली, त्यांचं मनापासून धन्यवाद. बॅक टेंटमध्ये ठेवून आपण लगेच जेवण तयार करण्यास सुरुवात केली. आश्लेष भाऊंचा चटणीवर लईच जोर होता, नुसतंच चटणी आत टाकत होते. आणि पातेल्यावर ठेवण्यासाठी आमच्याकडे प्लेट नव्हती, म्हणून दुसरं पातेलं आम्ही त्याच्यावर ठेवलं होतं. आणि जिथं आम्ही जेवण बनवत होतो तिथून नगारखान्याचं दृश्य असलं भारी दिसत होतं ना, ते बघण्यासाठी तुम्हाला रायगडावरच यावं लागतंय. तर मित्रांनो आपलं जेवण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता प्रमोद देशमुख असे पापड दाखवत आहेत. तर जेवण करून आता आपण समाधी परिसराकडे निघालेलो आहे आणि टेंटच्या संख्येवरून तुम्ही अंदाज लावू शकता की गडावर किती गर्दी होती. तर महाराजांच्या समाधीचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि ते बघू शकता तुम्ही, डेकोरेशन असलं मस्त केलेलं, मन एकदम प्रसन्नच झालं. नंतर जगदीश्वराचं दर्शन घेऊन आपण आलो नगारखान्याच्या इथे. ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आज आला होता. सदरेतून पुढे जाऊन मी माझ्या राजांच्या चरणी नतमस्तक झालो. महाराजांकडे पाहताच मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. महाराजांचं दर्शन घेऊन आपण टेंटमध्ये थोडी विश्रांती केली. तर सकाळचं गडावरचं वातावरण तुम्ही पाहू शकता. आता नगारखान्याकडे जायचं म्हटल्यावर प्रमोद भाऊंचा आनंद काही गगनातच मावत नव्हता. डायरेक्ट नाचायला सुरुवात केली. नगारखान्याकडे जाण्यासाठी तुम्ही फक्त गर्दी बघा. सगळे शिवभक्त नगारखान्याकडे जाण्यासाठी निघाले होते. आणि इथलं वातावरण बघाच तुम्ही. असलं वातावरण बघून आम्ही पण नाचायला सुरुवात केली. फुल जल्लोष मित्रांनो, फुल तुम्ही बघू शकता.
पुन्हा माघारी जायची वेळ झाली होती आणि ह्या गर्दीतला हा पोस्टर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होता. अखंड हिंदुस्थानाचा बाप छत्रपती शिवाजी महाराज. तर गड उतरण्यासाठी पण खूप गर्दी झाली होती आणि त्यात आमचा नंबर तब्बल 1 तासानंतर आला. खाली जाताना डबलच्या रांगेतनं सर्वांना खाली सोडत होते आणि सर्व शिवभक्त महाद्वाराच्या खाली जास्तोपर्यंत डबल लाईननेच आलेली. आणि आत्ता आपण पोचलेलो आहे गडाच्या पायथ्याला. मित्रांनो, आत्ता आपण बसने खाली आलेलो आहे आणि इथून थोडी खाली आपली गाडी पार्क केलेली आहे. पण आपण जाणार निघालोय तिकडं. ऊन लई खतरनाक लागतंय, कंटाळा पण आलाय की. तर बघूया मित्रांनो, आपण गाडीपाशी आलेलो आहे आपल्या. बघू शकता गाडी. तर मित्रांनो, फायनली आपण पुन्हा सातारच्या दिशेने निघालेलो आहे. इकडं असली खतरनाक उष्णता आहे आणि चालून आल्यामुळे असला घाम बिम आलेला आहे ना आम्हाला. AC फुल केलाय तरी त्याचा काही परिणामच व्हायना झालाय. तर चला. तर मित्रांनो, आता आपण मेढ्यामध्ये आलेलो आहे आणि इथं हॉटेलला जेवणार आहे आणि सातारला जाणार आहे. खूपच झोप आली, गाडी चालवायची पण इच्छा नाही. पण आता जेवण थोडी गाडी चालवून सातारला जाणार आहे आम्ही. तर मित्रांनो, आता आपण जेवलेलो आहे आणि निघालेलो आहे सातारला. आता घरी गेल्या गेल्या फ्रेश होणार आणि पडी टाकणार. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला? हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय.